शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची सभा शनिवार दिनांक 28 जून 2025 रोजी दुपारी 3 वाजता शांतादुर्गा मंगल कार्यालय पावस वाटवे हॉल या हॉलवरती महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्क मंत्री आदरणीय उदयजी सामंत, दुसरे आमचे कॅबिनेट मंत्री आदरणीय भरत गोगावले साहेब, सन्माननीय माजी मंत्री सावंतवाडीचे आमदार आदरणीय दीपकभाई केसरकर, कुडाळ मालवणचे आमचे लोकप्रिय आमदार निलेजी राणे, नेते संजय आंगरे यांच्या उपस्थितीत ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे। तर या सभेसाठी सर्व सिंधुदुर्गातील जिल्ह्यातील कुडाळ मालवण मतदारसंघ असो, सावंतवाडी मतदारसंघ असो, या मतदारातील सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या सभेला दुपारी 3 वाजता ही सभा चालू होईल। 3 वाजण्यापूर्वी सर्व जबाबदार पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। या सभेमध्ये शिवसेनेचा वर्धापन दिन 19 जूनला संपन्न झाला। आता नंतर सन्माननीय शिवसेनेचे मुख्य प्रमुख आमचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आता उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या वर्धापन दिनी प्रत्येक संपर्क मंत्री यांना सूचना केल्या की प्रत्येकाने आपापल्या मतदारसंघामध्ये आपल्या मोठी जबाबदारी दिली आहे। याप्रमाणे पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाने जाऊन शिवसेना मजबूत करण्यासाठी, शिवसेना संघटना ही चांगली प्रमाणे काम करते काय, संघटना मजबूत होते काय, याच्यासाठी त्या ठिकाणी जाऊन ही संघटना प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक सक्षम शिवसेना संघटना त्या ठिकाणी बनवा, प्रमुख कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करा आणि सन्माननीय शिंदे साहेबांना अभिप्रेत असलेली शिवसेना प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्यामध्ये जाऊन अशा प्रकारे कार्यकर्त्यांना पाठबळ देऊन संघटना मजबूत करावी अशा सूचना दिल्या। आणि या अनुषंगाने ही सगळी मंडळी शनिवारी आपल्या जिल्ह्यामध्ये येणार आहेत। तरी या सर्वच जे प्रमुख पदाधिकारी या सर्व पदाधिकाऱ्यांनी वेळेवरती या सभेला सर्वांनी उपस्थित राहण्याचं मी आवाहन करतो आहे। आणि शिवसेना कुडाळ मालवण असो, सिंधुदुर्ग जिल्हा असो, या ठिकाणी आमचे केसरकर असतील, नेते निलेजी असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या प्रकारे सर्व कार्यकर्ते काम करत आहेत। शिवसेनेमध्ये वेगवेगळ्या उभाटामधून मोठ्या संख्येने सुद्धा आज प्रवेश करत आहेत। या कुडाळ मालवणमध्ये सन्माननीय निलेजी ज्याप्रमाणे काम करत आहेत त्यांच्या कामावरती प्रेरित होऊन विश्वास ठेवून असंख्य उभाटाचे कार्यकर्ते व अन्य कार्यकर्ते, ग्रामस्थ शिवसेनेचा झेंडा आपल्या हातामध्ये घेत आहेत। आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे निलेजीच्या वरतीसुद्धा आता अतिशय मोठी जबाबदारी आली आहे की जे लोक आपल्यावरती विश्वास ठेवून या शिवसेने संघटनेमध्ये येत आहेत, आम्ही सर्वच जबाबदार पदाधिकारी जे पक्षामध्ये प्रवेश करत आहेत त्या सर्वांचं स्वागत करतो आहे, त्यांची अडीअडचणी जाणून घेतो आहे, त्यांच्या समस्या जाणून घेतो आहे। हे सगळे समस्या सोडवण्याचं काम एक समाजकार्य, कारण 80% समाजकार्य आणि 20% राजकारण याच्यातून शिवसेनेचा जन्म झालेला आहे। आणि ही समस्या सोडवण्याचं आम्ही सर्व मंडळांनी काम करतो आहे। आम्हाला या जिल्ह्यामध्ये माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला समाजकार्य कसं करावं, लोकांच्या समस्या कशा सोडवावे
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार सन्माननीय नारायणरावजी राणे यांच्याकडून आम्हाला मिळालेलं आहे। सन्मान्य राणे साहेबांनी आम्हाला कार्यकर्ते म्हणून घडवले, नावारूपाला आणलं। राणे साहेबांच्या सुद्धा आम्ही मार्गदर्शन आहे, अंतिम मार्गदर्शन आम्ही राणे साहेबांचं मानतो आणि राणे साहेबांच्याच मार्गदर्शनामध्ये महायुती कशी भक्कम होईल, महायुती या जिल्ह्यामध्ये जेव्हा इलेक्शन होतील तेव्हा महायुतीचा झेंडा हा 100% फडकला पाहिजे, याच्यासाठी आम्ही सर्वजण काम करतोय आणि हे काम करत असताना आम्हाला यशसुद्धा मिळत आहे आणि आमचे आमदारसुद्धा दिवसरात्र काम करून दिलेला शब्द हे पूर्ण करत आहेत। त्यामुळे लोकांची सुद्धा अपेक्षा सन्मान्य आमदार साहेबांकडे खूप वाढलेली आहे आणि आमदार साहेब जे शब्द देतात, बोलतात ते 100% वेळेवर पूर्ण करून देतात। अशा प्रकारचं एक आमदारांबद्दलचं वातावरण संपूर्ण कुडाळ मालवणमध्ये आज जनतेमध्ये पाहायला मिळत आहे, चांगलं वातावरण पाहायला मिळत आहे। त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना सुद्धा युवकची संघटना असो, आमची बेसिकची संघटना असो, महिला संघटना असो, ही सर्वच मंडळी आज एक समाजकार्य म्हणून शिवसेनेचं प्रामाणिक या जिल्ह्यामध्ये काम करत आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये MSCB कडून जी केबल भूमिगत केबल लाईन टाकण्यात येते आहे, या संदर्भात बऱ्याचशा गावातून काही फोटो, काही व्हिडिओ आम्ही सुद्धा प्रत्यक्ष फिरत असताना पाहायला मिळत आहे की जी ही केबल टाकते आहे, केबलला जी इस्टिमेटमध्ये खोदाई आहे, ती खोदाई बऱ्याचशा ठिकाणी ती खोदाई कमी केलेली दिसते। केबल टाकताना त्या रेतीचा वापर केला पाहिजे, काही ठिकाणी तर 100% केलाच नाही आणि जिथे कुठे केला असेल तिथे 10-15%च केलेला आहे। कारण मुळात संपूर्ण लेअर हा रेतीचा असला पाहिजे। कारण 2 केबल जेव्हा भूमीतून जातात, जमिनीतून जातात अंडरग्राऊंड, तेव्हा मॉइश्चर पकडू नये आणि केबल शॉर्ट होऊ नये त्याच्यासाठी तो रेतीचा वापर केलेला आहे। आणि प्रत्येक गावातील ज्या ज्या ठिकाणी केबल टाकतायत सर्वच नागरिकांनी, कारण भूमिगत केबल ही आता होते आहे, भविष्यात केबलमध्ये काही प्रॉब्लेम झाले तर आपली लाईट कायमची बंद होईल, यासाठी ज्या ज्या ठिकाणी केबल टाकतात त्या ठिकाणी केबलवरती ती बरोबर टाकतायत का, इस्टिमेटमध्ये टाकतायत काय, खोदाई बरोबर करतायत काय, रेती बरोबर घालतायत का, याची सुद्धा पालन करणं सर्वच ग्रामस्थांची जबाबदारी आहे। आज बऱ्याच ठिकाणी केबल जी टाकली आहे, कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, कॉन्ट्रॅक्टरने सब कॉन्ट्रॅक्टर अनेक नेमलेले आहेत, जे सब कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना कशा प्रकारे केबल टाकायचं ज्ञान पण सुद्धा नाही। त्या ठिकाणी कुठल्याही साईडवरती इंजिनियर कुठे दिसत नाही, कारण एखादी कंपनी ज्यावेळी असं काम घेतं तेव्हा त्या टेंडरमध्ये नमूद केलेलं होतं की त्याच्या कंपनीकडे की ठराविक इंजिनियर सॅलरीवरती त्या कंपनीकडे असले पाहिजे आणि जिथे काम चालू आहे ते कंपल्सरी कंपनीचा, ज्या कंपनीला टेंडर मिळाले त्या कंपनीचा इंजिनियरची देखरेखीखाली ते काम झालं पाहिजे। या जिल्ह्यामध्ये कुडाळ मालवण मराठा जिल्हा या कुडाळ मालवणमध्ये कुठेही कॉन्ट्रॅक्टरचा इंजिनियर दिसत नाही, कॉन्ट्रॅक्टर कोण आहे तो माहिती नाही, कॉन्ट्रॅक्टरने जे सब कॉन्ट्रॅक्टर दिले त्यांना कसं काम करायचं ते माहीत नाही। ते पूर्णप्रमाणे या ठिकाणी हे बोगस काम चाललेलं आहे आणि सन्माननीय आमदार निलेशजी राणे जे व्हिडिओ आलेले आहेत, ज्या ज्या गावातून खोदाईचे आले कशाप्रकारे रेतीविना केबल टाकलेले व्हिडिओ आणलेले आहेत ते साईटवरती आम्ही प्रत्यक्ष जाऊन अधिकाऱ्यांना घेऊन तिथे खोदून हे जनतेला आणि अधिकाऱ्यांना आम्ही दाखवून देणार आहोत। आणि जर ज्या ज्या ठिकाणी आम्ही खोदकाम करू त्या ठिकाणी जर इस्टिमेटप्रमाणे जर मिळालं तर खोदकामाचं आणि जे काय नुकसान झालं आहे त्याचे सुद्धा आम्ही संघटनेच्या माध्यमातून त्याचे पैसे आम्ही त्यांना भरू, नुसतं आम्ही खोदायला सांगणार नाही। पण जर चुकीचं मिळालं तर 100% या चुकीचं काम या जिल्ह्यात चाललेलं आहे, मतदारसंघात चाललेलं आहे असं माझं प्रामाणिक म्हणणं आहे। आणि ज्या केबलवरती जी कव्हर टाकतायत सिमेंटची, ती कव्हर फक्त नामदारी टाकतायत, ती निकृष्ट दर्जाची केबल आहे, ती क्वालिटी केबलला त्याचा दर्जा तो सुद्धा तपासण्यासाठी आम्ही पाठवणार आहोत। कारण केबलवरती जी कव्हर टाकतायत ती 100% फुटतायत, कुठे टाकत नाही। मला कुठेही सुरक्षित माती टाकल्यानंतर ते कव्हर आपल्याला पाहायला मिळणार नाही, खोदल्यानंतर तुम्ही बघून घ्या। अशा प्रकारचं या भूमिगत केबलचं काम चाललेलं आहे। आणि शेवटची गोष्ट, जी रस्त्याच्या बाजूने जी केबल खोदलेली आहे आणि आज पावसाळी
एस टी वाहतूक आहे, वाहनाची वाहतूक आहे, शाळेत मुलं जात आहे. बऱ्याचशा गावामध्ये खोदकाम केलेले केबलवरती नूतन रिपेरिंग तो रस्ता न केल्यामुळे एस टी वाहतूक बंद झालेली आहे. उदाहरणार्थ तारकर्ली देवबाग असेल. मी सूचना देतोय, जर या 2-4 दिवसात जर ती रस्ते या लोकांनी दुरुस्त नाही केले तर आम्ही त्या डिपार्टमेंटवरती आमचा शिवसेनेचा मोर्चा घेऊन त्या अधिकाऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी जाब विचारू आणि त्या ठिकाणी येऊन जाऊ आणि त्यांना हे निदर्शन आणून देऊ, एवढी मी सूचना देतोय. आणि सन्माननीय आमदार साहेब उद्या आल्यानंतर हे सगळे जे काही गोष्टी आहेत त्यांच्या कानावरती घेऊन त्यांचं तुझं लक्ष आहे या सर्व गोष्टींवरती. त्यामुळे सर्व जबाबदार अधिकाऱ्याला कॉन्ट्रॅक्टरला घेऊन जे आमच्याकडे काही तक्रार आल्या आहेत, जे काही व्हिडिओ आलेले आहेत त्या साईडचं आम्ही त्या ठिकाणी जाऊन हा पदभार आम्ही पाडल्याशिवाय राहणार नाही, एवढी सूचना देतो.